कसली तरीदार आणि मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी दिसते. तर ही भाजी आहे ओल्या तुरीच्या दाण्याची भाजी. तर थंडीच्या दिवसामध्ये बाजारात घेवडा, पावटा, वाटाणा त्याचबरोबर ह्या ओल्या तुरीच्या शेंगासुद्धा विकायला येतात आणि त्या फक्त थंडीच्या दिवसातच शहरामध्ये विकायला येतात. त्याच्यामुळे कधीही अशा शेंगा आल्या की आम्ही त्याची भाजी बनवतो. तर त्याच्याकरता आपल्याला तुरीच्या शेंगा आणि शेंग घेताना अगदी ताजी, हिरवी आणि टणक दाणे असलेली अशी पोकळ वगैरे किंवा चपटे वगैरे शेंगा असतात अशा न घेता चांगल्या वजनाला जड वगैरे असणाऱ्या शेंगा अशा घ्यायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये दाणे असे भरीव निघतात. शेंगा हाताने चेक करून घ्यायच्या. म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये दाणे खूप कमी निघतात आणि टरफलं जास्त निघतात. त्याच्यामुळे शेंगा थोड्या चेक करून घ्यायच्या. आता ह्याच्यामधले आपण दाणे काढून घेऊया. आता थोडंसं हे किचकट काम आहे, पण भाजी पण तेवढीच भन्नाट बनते. तर इथं आपण आता तुरीच्या शेंगातले दाणे व्यवस्थित असे काढून घेऊया. तर ह्या भाजी करता आपल्याला कुठलंही वाटण वगैरे घालायचं नाही आहे. अगदी गावाकडच्या पद्धतीने इथं आपण भाजी बनवायची आहे. तर ह्या भाजीमध्ये आपण अगदी कमी साहित्य आणि अगदी साध्या पद्धतीनं भाजी करणार आहोत. तर या भाजीची चव एवढी छान होते की तुम्ही बोटं तर चाटून पुसून खालच, पण ताट पण चाटून पुसून खाल, एवढी छान अशी भाजी तयार होते. तर चला बोलत बोलत आता इथं आपले दाणे सर्व सोलून झालेले आहेत आणि बघू शकता अर्धा किलो शेंगाचे एवढेच दाणे आपले निघाले. जेमतेम एक वाटी भरून दाणे निघालेले आहेत. तर सुरुवातीला हे दाण्यांना तुम्ही धुवून घेऊ शकता किंवा असेच घेतले तरी चालेल. शेंगा व्यवस्थित असतील तर दाणे असेच घ्या. आता कढईमध्ये काय करायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावरती हे दाणे थोडेसे परतायचे. म्हणजे जास्त आपल्याला ह्याला फ्राय नाही करायचं, अगदी थोडासा रंग बदली होईपर्यंत आपल्याला ह्याला परतायचं आहे. भाजीची चव छान लागते. आता ते परतेपर्यंत इथं मी उकळीमध्ये थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर थोडीशी कुटून घेतली, ती काढून घ्यायची आणि त्याच उकळीमध्ये आता हे तुरीचे दाणे आहेत ते आपण थोडेसे टेचून घ्यायचे आहेत. म्हणजे जास्त आपल्याला ह्याला कुटायचं नाही आहे किंवा जास्त असं पेस्ट वगैरे करायची नाही आहे. फक्त थोडंसं बी फुटेल इतपत आपल्याला ह्याला थोडंसं कुटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता इथे तुरीचे दाणे व्यवस्थित असे कुटून घेऊया. आणि कुठलीही शेंगभाजी असो किंवा वाटाण्याची आमटी वगैरे असो, जास्त वाटण न घालता अगदी साध्या पद्धतीनं करा आणि उशीरपर्यंत अगदी मिडियम गॅसवर भाजी शिजवली तर खूप छान चव लागते. तर इथं बघू शकता अशा पद्धतीनं आपण ह्याला थोडंसं कुटून घेतलेलं आहे. आता कढईमध्ये आपल्याला 2 वगराळी तेल घालायचं आहे. म्हणजे किटलीमध्ये जी आपली वगराळी असते तेवढं तेल घालायचं. तर 4 लोकांसाठी मी इथं भाजी बनवत आहे. तर आता सुरुवातीला आपण मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा. तर अर्धा चमचा, छोटा जो चमचा असतो अर्धा चमचा आपण मोहरी आणि 7-8 कढीपत्त्याची पानं आणि जे कुटून ठेवलेलं आहे आलं, लसूण आणि कोथिंबीर ते घालायचे. तर ह्याच्याबरोबर तुम्ही थोडंसं कच्चं खोबरं पण वापरू शकता. ते जरी घातलं तरी भाजीला चव छान लागते. आणि नंतर आपण ह्याला आता फोडणीला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा अगदी बारीक कापून घालायचा. तर ह्या भाजीमध्ये मी कांदा घालते कारण ओले मटर जे असतात ते आणि ह्या तुरीच्या दाणे असतात त्याच्यामध्ये नेहमी फोडणीमध्ये थोडासा कांदा घातला ना रश्श्याला चव अगदी छान लागते. कांदा चांगला परतला की आपण त्याच्यामध्ये घालायची आहे हळद. नंतर आपण त्याच्यामध्ये घरातला 2 चमचे मसाला घालायचा आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. तर ह्या कांदा लसूण मसाला घातल्यामुळे ना भाजीला अगदी एवढी भारी चव लागते ना, खूप छान आणि तरीसुद्धा खूप छान येते. तर रेडीमेडच मी इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. बघू शकता मस्त असा लाल बुंद कलर फोडणीचा झाला आहे. आता आपण जे कुटून ठेवलेले तुरीचे दाणे आहेत ते पण घालायचे आता आणि गॅस मिडियमच आपण ठेवलेला आहे. मसाले आपले जळू नयेत त्याच्याकरता अगदी मिडियम गॅसवरच असतानाच आपण ह्याच्यामध्ये हळद आणि तिखट घालायचं आहे. म्हणजे कलर अगदी छान राहतो भाजीचा. आणि नंतर आपण आता त्याच्यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे. तर 1 ते 1.5 ग्लास मी ह्याच्यामध्ये कोमट पाणी घालत आहे. आणि नंतर कोमट पाण्यामुळे काय होतं, भाजीला तरी छान येते आणि भाजी पटकन उकळायला लागते. आपण आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये
आणि आपण आता ह्याच्यामध्ये शेवटी अगदी 2 मोठे चमचे दाण्याचा कूट घालायचा. तर दाण्याचा कूट पण आपण आयताच करून ठेवलेला होता, तो घालायचा आहे. आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकून भाजीला एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आणि नंतर गॅस मिडियम करायचा आणि या भाजीला मस्त असं आपण शिजवून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे. बघा अगदी आरामशीर भाजी, म्हणजे 6 ते 7 मिनिट आपण ह्या भाजीला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे भाजी अगदी छान होते. असं क्रॉस थोडंसं झाकण ठेवायचं आणि भाजी शिजवून घ्यायची. बघू शकता आटून अशा पद्धतीने भाजी तयार होते. तर 7 ते 8 मिनिटानंतर भाजी अगदी मस्त अशी तयार झाली. अगदी पातळही नाही आहे आणि अगदी घट्टही नाही आहे. तर ही भाजी तुम्ही डब्यासाठी पण देऊ शकता किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही अशी भाजी करून ठेवू शकता. तर अशी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.